जय गुरुदेव. आपण प्रार्थना करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. जय गुरुदेव. सगळ्यांचं आजच्या ह्या सत्संगामध्ये खूप खूप हार्दिक स्वागत. आज आपण एकादशीच्या निमित्ताने प्रत्येक महिन्यामध्ये जो सत्संग घेतो शुद्ध एकादशीला तो आज आपण घेत आहोत. तर आजच्या सत्संगामध्ये आपण नेहमीप्रमाणे भागवत ग्रंथामधील काही भाग अभ्यासाला घेतो आहोत. खरं तर भागवत ग्रंथाचा अभ्यास आपण कशासाठी करतो आहोत, तर आपण भगवद्गीतेच्या गीता प्रेम साधना ह्या ज्ञान यज्ञामध्ये जे काही शिकलो तर त्यावरची आपली श्रद्धा अधिक दृढ व्हावी. आपण तिथे जे शिकलो तेच वेगळ्या शब्दात आपल्याला पुन्हा ऐकायला मिळावं, आपली रिव्हिजन व्हावी. आपण जे शिकलो त्याचे वेगळे वेगळे अँगल आपल्या लक्षात यावेत, ह्यासाठी आपण ही सगळी साधना करतो आहोत. खरं तर ज्ञान एकच आहे, भगवद्गीतेच्या बाहेर आहे असं काही ज्ञान शिल्लक नाहीच आहे. परंतु तेच ज्ञान आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पुस्तकांतून वेगवेगळ्या शब्दांमध्ये जेव्हा घेतो त्यावेळेला आपली त्यावरची श्रद्धा अधिक दृढ होते. तर आज आपण मागच्या सत्संगामध्ये आपण हंस रूपाने भगवंतांनी केलेला उपदेश त्याचा अभ्यास केला होता. आता तो उपदेश संपल्यानंतर उद्धव आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये काही संवाद सुरू आहे 11व्या स्कंदामध्ये, आणि त्यातल्या 14व्या अध्यायाला आता सुरुवात झालेली आहे. आणि या ठिकाणी उद्धव काही प्रश्न विचारतायत भगवंतांना. तर हा जो 14वा अध्याय आहे याचा एकंदरीत जो भाग याच्यामध्ये घेतलेला आहे तो भक्तियोग आणि ध्यान किंवा ध्यानाचा विधी ह्या दोन्हीशी संबंधित आहे. तर आपण बघूयात की उद्धव काय प्रश्न विचारत आहेत आणि भगवंत त्यांना काय उत्तर देत आहेत. तर मी आपल्या सोबत नेहमीप्रमाणे एक पॉवर पॉइंट शेअरिंग करतो. तर या ठिकाणी भगवंतांचं एक अतिशय मनोहर असं रूप तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे. ह्या रूपाबद्दल आपण नंतर बोलणारच आहोत, किंवा हाच फोटो आपण या ठिकाणी का घेतला त्याच्या मागे काही विशिष्ट कारण पण आहे. पण अतिशय प्रसन्न मुद्रेमध्ये ध्यान अवस्थेमधील हा एक सुंदर असा भगवंतांचं चित्र आहे. तर आपण आता आपल्या विषयाकडे वळूया.
आज एकादशीचा सत्संग, भक्तियोगाचा महिमा आणि ध्यानविधी याच्याबद्दल आज आपण पाहणार आहोत. तर यापूर्वी आपण 11व्या स्कंधातील 1 ते 13 असे 13 अध्यायांचा आपण अभ्यास केलेला आहे आणि एकंदर 11व्या स्कंधामध्ये 31 अध्याय आहेत. 11वा स्कंद का महत्वाचा आहे हे आपण मागच्या अनेक सत्संगामध्ये अनेकदा पाहिलेलं आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणजे संत एकनाथ महाराज आपल्या महाराष्ट्रातील पैठण या ठिकाणी ज्यांनी आपलं वास्तव्य ठेवलं होतं, तर त्यांनी 11व्या स्कंदावरती आपला स्वतःचा टीका ग्रंथ लिहिलेला आहे. तर ह्या 11व्या स्कंदामधील 13 अध्याय आपण पूर्ण केलेले आहेत. तर यामध्ये गेल्या 11-13 अध्यायामध्ये आपण काय पाहिलं त्याची आपण थोडक्यात एक इथे उजळणी करूया. तर पहिल्या अध्यायामध्ये यदुवंशाला ऋषींनी शाप दिला. म्हणजे यदू कुळातील काही मुलांनी ऋषींचा अपमान केला किंवा त्यांची थट्टा केली आणि त्या थट्टेमुळे ऋषींनी त्यांना शाप दिला. तो शाप दिल्याच्या नंतर नारदांनी वसुदेवांना भेट दिली आणि त्या भेटीमध्ये त्यांनी वसुदेवांना काही उपदेश केला. तर हा उपदेश 9 योगेश्वरांच्या संवादाच्या रूपामध्ये आहे. त्यानंतर मग उद्धव जे भगवंताचे भक्त आणि भगवंतांच्या मंत्रिमंडळातील एक वरिष्ठ मंत्री होते, तर ते भगवंताकडे आले आणि भगवंताकडे येऊन त्यांनी काही प्रश्नोत्तर सुरू केली. त्यामध्ये भगवंतांनी उद्धवाला पहिला उपदेश केला तो म्हणजे अवधूत आणि त्यांचे 24 गुरु, ज्यांना आपण दत्तात्रय आणि त्यांचे 24 गुरु असं म्हणतो, तर त्या स्वरूपातला तो पहिला उपदेश होता. त्यानंतर 9 ते 12 ह्या अध्यायामध्ये उद्धवाला भगवंतांनी थेट स्वतःच काही उपदेश केलेला आहे. 13व्या अध्यायामध्ये हंस रूपाने सनकादिकांना जो भगवंतांनी उपदेश दिला, तर तोच उपदेश कथा रूपाने भगवंतांनी इथे उद्धवाला सांगितला. तर अशा रीतीनं आपण 13 अध्यायामध्ये 11व्या स्कंदातील वेगवेगळे उपदेश पाहिले. हे सगळे या अगोदरचे सत्संग आपण साधकांसाठी YouTube वरती उपलब्ध करून दिलेले आहेतच. आज आपण 14व्या अध्यायामध्ये भगवंत काय सांगतायत ते पाहणार आहोत. तर 14व्या अध्यायात भक्तियोगाचा महिमा आहे आणि त्यामध्ये उद्धव प्रश्न विचारतात की हे भगवान, आत्मकल्याणासाठी भक्ती, ध्यान अशी अनेक साधनं आहेत. त्यातल्या अनेक साधनांपेक्षा मुख्य कुठलं आहे? त्यावेळेला श्रीकृष्ण उद्धवाला सांगायला सुरुवात करतात की उद्धवा, जेव्हा केव्हा प्रलय झाला होता आणि त्या प्रलयानंतर पुन्हा सृष्टी निर्माण झाली. ती सृष्टी निर्माण झाल्यानंतर मी स्वतः ब्रह्मदेवाला वेदवाणी दिली. म्हणजे वेदांमधील ज्ञान मी स्वतः ब्रह्मदेवाला दिलं आणि त्या वेदवाणीमध्ये भागवत धर्माचा समावेश आहे. मग ब्रह्मदेवाने हा भागवत धर्म, ही वेदवाणी, हा जो पहिला मनू होता ज्याला स्वयंभूव मनू म्हणतात, त्या मनूला दिला. त्या मनूला त्यांच्यासोबतच 7 ब्रह्मर्षी होऊन गेले. त्या 7 ब्रह्मर्षींना सुद्धा ही वेदवाणी दिली. आणि मग हे जे मनू आहेत, ब्रह्मर्षी आहेत, यांच्याकडून देवांना, दानवांना, गुह्यक, मनुष्य, सिद्ध, गंधर्व, विद्याधर, चारण, किंदेव, किन्नर, नाग, राक्षस, किमपुरुष इत्यादींना दिले. आता तुम्ही म्हणाल ही सगळी यादी काय आहे? यातल्या प्रत्येक शब्दाला काही अर्थ आहे. आता जरी आपण त्या अर्थामध्ये बारकाईने जाणार नसलो तरी आपल्या भारतवर्षामध्ये जेव्हा आपली संस्कृती पहिल्यांदा निर्माण झाली, तर ही संस्कृती निर्माण होत असताना आज जशा जाती, धर्म, पंथ आहेत, तर तसे अस्तित्वात नव्हते. तर माणसांच्या वागणुकीप्रमाणेच आपल्या ऋषींनी त्यांचं वेगळ्या वेगळ्या प्रकारामध्ये विभाजन केलं होतं आणि हेच ते सगळे प्रकार आहेत. तर आजही यातले काही प्रकार ज्या भागात राहतात त्या भागांना विशिष्ट नावं आहेत. जसं की चारण, त्यानंतर किन्नर,
नाग, तर ह्याच नावाचे काही प्रदेश भारतवर्षामध्ये आज सुद्धा आहेत. पण ह्या सगळ्या लोकांचं 3 प्रधान भागामध्ये वर्गीकरण करता येतं. आणि ते 3 प्रधान भाग म्हणजे देव, असुर आणि मनुष्य. तर याच्यामधले उदाहरणार्थ देव, त्यानंतर गुह्यक. आता गुह्यक म्हणजे काय? तर जे यक्षाचं, म्हणजे आपल्याला माहिती आहे की कुबेर हे एक यक्ष आहेत. तर कुबेराकडे देवांचा खजिना, त्याचा हिशोब ठेवण्याचं काम त्यांच्याकडे आहे, कुबेराकडे. तर त्या खजिन्याचं रक्षण करण्याचं काम गुह्यकांकडे असतं. म्हणजे अशा रीतीनं हे देवांमधलेच प्रकार आहेत. गुह्यक, त्यानंतर गंधर्व, विद्याधर, चारण, किन्नर, हे देवांमधले प्रकार आहेत. असुरांमधले प्रकार म्हणजे कुठले? दानव आणि राक्षस, हे असुरांमधले प्रकार आहेत. मनुष्यामधले प्रकार कुठले? तर मनुष्य, सिद्ध पुरुष, हे मनुष्यामधले प्रकार झाले. तर प्रमुखतः 3 भागामध्ये त्याची विभागणी आपल्याला करता येते. तर भगवंत काय सांगतायत की सगळ्यात अगोदर मी ही वाणी, वेदवाणी ब्रह्मदेवाला दिली, त्याने मनु आणि 7 ब्रह्मर्षींना दिली आणि त्यांच्याकडून ही जी सगळी खाली यादी आहे त्यांना मिळाली. पण काय झालं की यातल्या प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा होता. त्यामुळे प्रत्येकाच्या बुद्धी पण वेगळ्या होत्या आणि त्यामुळे ह्या प्रत्येकाने वेदांचे वेगळे वेगळे अर्थ लावले. हे वेगवेगळे अर्थ जे लावले, हे कशाच्या आधाराने लावले? तर प्रत्येकाच्या बुद्धीप्रमाणे कल्याणाचं साधन वेगळं आहे. उदाहरणार्थ ज्यांना कर्मामध्ये गोडी होती, त्यांना असं वाटू लागलं कर्म हे साधन कल्याणाचं आहे, असं त्यांना वाटू लागलं आणि त्यांनी वेदामधील कर्मप्रधान भाग फक्त उचलला. तर ते फक्त वेदांच्या यज्ञयागामध्ये ते अडकून पडले. काही मीमांसक होते. ह्या मीमांसकांनी काय केलं की कर्माची मीमांसा करायला सुरुवात केली बुद्धिवादाच्या सहाय्यानं, लॉजिकच्या सहाय्यानं. काही योगशास्त्री होते, म्हणजे ज्यांना योग महत्वाचा वाटायचा, त्यांच्या दृष्टीने सत्य. त्यानंतर दम. दम म्हणजे काय? की शरीराचं बाह्य अंगांचं दमन करणे किंवा नियंत्रणात ठेवणे. शम. शम म्हणजे काय? मानसिक दृष्ट्या आपल्या मनाला नियंत्रणात ठेवणे. याला त्यांनी महत्व दिलं. संन्यासांनी कशाला महत्व दिलं? तर त्यागाला, आपल्या जवळच्या गोष्टींचा त्याग करणे. मग कुणी घरादाराचा त्याग करू लागलं, कुणी बायको मुलांचा त्याग करू लागलं, कुणी वस्त्रांचा त्याग करू लागलं. त्यांच्या दृष्टीनं तेच महत्वाचं झालं. राजनीतिज्ञांनी ऐश्वर्याला महत्व दिलं, कामशास्त्र्यांनी कामाला महत्व दिलं आणि नास्तिकांनी भोगाला महत्व दिलं. त्यांच्या दृष्टीनं तेच कल्याणाचं साधन होऊ लागलं. पण मग भगवंत इथं सांगतात की यज्ञ, तप, दान, यम, नियम आणि व्रत हे सर्व विविध प्रकारची सुख प्राप्त करून देणारे आहेत. त्याला विविध लोक म्हटलेलं आहे. स्वर्गलोक, त्यानंतर पाताळ लोक, मनुष्य लोक, असे वेगवेगळे प्रकारचे लोक आहेत. पण हे सगळे लोक नाशवंत आहेत आणि यांचा शेवट दुःखामध्ये होतो. तात्पुरतं तुम्हाला काही सुख मिळेल. उदाहरणार्थ स्वर्ग लोकाला जरी जाऊन कोणी पोहोचलं, त्याला स्वर्ग सुख जरी मिळालं तरी त्याचा काय होतो? कुठेतरी नाश होतो. म्हणजे यज्ञ, तप, दान, यम, नियम आणि व्रत याच्यामधून जे सुख मिळतं त्याचा शेवटी दुःखामध्ये होत असतो. मग इथे भगवंत सांगतात की संपूर्णपणे मला समर्पित, विषयांची इच्छा नसणारा, ज्याचा आत्मस्वरूप मीच आहे, त्याला मिळणारं सुख विषयलोभी जीवांना कसं मिळेल, असा त्यांनी तिथे उद्धवाला प्रश्न केलाय. म्हणजे जो भक्त मला समर्पित आहे, ज्याला कुठल्याही विषयांची इच्छा नाहीये आणि जो स्वतःच्या आत्मस्वरूपामध्ये मलाच पाहतो, म्हणजे त्याला माहिती असतं की माझा जो आत्मा आहे तो आत्मा म्हणजे स्वतः भगवंतच माझ्या शरीरात येऊन निवास करत आहेत. अशा रीतीने जो राहतो त्याला जे सुख मिळतं ते अवर्णनीय असतं, असं भगवंत इथे सांगतायत. पुढे ते सांगतायत की भक्त कसा असतो माझा? तर अपरिग्रही असतो. तर अपरिग्रह म्हणजे काय?
अपरिग्रह म्हणजे गरजेपेक्षा जास्त अनावश्यक वस्तूंचा संग्रह न करणं. हं. तर आपल्याला आपल्या घरामध्ये आपण पाहतो, की आपल्याला एक नेहमीची सवय असते, की आपल्या घरामध्ये खूप वस्तू गोळा झालेल्या असतात, पण आपल्याला त्या टाकवत नाहीत. उदाहरणार्थ जुने झालेले कपडे आपण गठ्ठे बांधून माळ्यावरती ठेवतो. पण आपल्याला कुणाला ते द्यावेसे वाटत नाही. हं. अशा प्रकारच्या आपल्या घरामध्ये अनेक जुन्या वस्तू असतात. तर भगवंत काय म्हणतायत, की कुठल्याही अनावश्यक गोष्टींचा परिग्रह करू नका तुम्ही. म्हणजे अपरिग्रह पहा. केवळ जुन्या वस्तूच नव्हे, तर आपल्याकडच्या चांगल्या वस्तू ज्या आता आपल्याला ह्या क्षणाला आवश्यक नाहीयेत, त्या आपल्या घरामध्ये विनाकारण ठेवू नयेत. ज्याला कोणाला त्याचा उपयोग होऊ शकतो, अशा आपल्या आजूबाजूला अनेक लोक आपल्याला सापडतात. त्यांच्या हवाली या वस्तू कराव्यात. त्यानंतर दुसरं काय सांगितलंय? त्याने इंद्रियांवरती विजय मिळवलेला असतो. हं. तर आपल्याला इंद्रिय माहिती आहेत, की पंच ज्ञानेंद्रिय. शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श. तर ह्या 5ही इंद्रियांच्या जो अधीन नसतो, त्यांच्या अधीन नसणं म्हणजे विजय मिळवणं. ही काही फारशी मोठी गोष्ट नाहीये. आपण भगवद्गीतेमध्ये पाहिलेलं आहे, की माणूस इंद्रियांच्या अधीन कधी होतो? जेव्हा मन त्या विषयाचं चिंतन करू लागतं त्यावेळेला. चिंतन ही त्याची पहिली पायरी आहे. आणि ते चिंतन थांबवलं, की आपोआपच विषय आणि इंद्रिय हे 2 भागामध्ये विभागले जातात. त्यानंतर तो शांत असतो आणि समचित्त असतो. हं. तर इथे समत्वाचा पुन्हा उल्लेख आला पहा, की तो प्रत्येक गोष्टीमध्ये समत्वामध्ये असतो. त्याला सर्व जीवांबद्दल प्रेम वाटतं. म्हणजे फक्त स्वतः किंवा मग स्वतःची बायको, मुलं किंवा स्वतःचे नातेवाईक म्हणजे पहा बरं का, परीघ कसा मोठा-मोठा होत जातोय. हं. काही लोक फक्त स्वतःवर प्रेम करतात. त्यांना कुटुंबाबद्दल पण प्रेम नसतं. दुसऱ्या प्रकारे आपल्या कुटुंबाबद्दल प्रेम करणारा. तिसरा आपला नातेवाईक किंवा मग आपला जाती, समाज, आपला धर्म. पण ह्याच्याही पलीकडे जाऊन सर्व मानवजातीबद्दल, त्याच्याही पलीकडे जाऊन सगळ्या प्राणीमात्राबद्दल ज्याला प्रेम वाटतं, तो भक्त होय. त्यानंतर जो भगवंताच्या प्रती संतुष्ट असतो, त्याची भगवंताबद्दल कसलीही तक्रार नसते. त्याच्या जीवनामध्ये कुठलंही सुख येऊ द्या, दुःख येऊ द्या, काही जरी आलं तरी तो काय म्हणतो, हे भगवंतांनी, हे परमेश्वरांनी मला कशासाठी दिलेलं आहे? काहीतरी माझं कल्याण ह्याच्यातून होणं भगवंतांना अपेक्षित आहे आणि म्हणून त्यांनी माझ्या जीवनात हे पाठवलंय. म्हणजे अशा रीतीनं तो ईश्वराच्या प्रती संतुष्ट असतो. आणि मग हे सगळे गुण त्याच्यामध्ये असल्यानंतर त्याला त्याच्या सगळ्या दिशा ह्या आनंदाने भरलेल्या वाटतात. त्याला असं वाटतं, की दाही दिशांना आनंद भरलेला आहे. तो निरपेक्ष असतो आणि त्यामुळे त्याला कल्पनातीत असा परमानंदाचा अनुभव सतत येत असतो. त्याला भक्त म्हणावं. हं. तर ह्या भक्ताला हा भक्त परमानंदामध्ये असतो. परमानंद मिळावा म्हणून तो भक्ती करत नसतो, इथे लक्षात घ्या. तो मुळातच आनंदात आहे आणि तो आनंदातून परमेश्वरासोबत एकरूप झालेला आहे आणि त्यालाच भक्त म्हटलेलं आहे. हं. आणि असा हा भक्त मला प्रिय असतो. त्याला ब्रह्मदेवाचा सत्यलोक. पहा, ब्रह्मदेव जिथे राहतात त्याला सत्यलोक म्हणतात. इंद्र जिथे राहतो त्याला स्वर्गलोक म्हणतात. त्यानंतर खाली पाताळामध्ये किंवा ज्याला नागलोक म्हणतात, त्याला रसातळाचं राज्य म्हटलं जातं. तर ह्या भक्ताला सत्यलोक, स्वर्गलोक, रसातळाचं राज्य, योगाची सिद्धी. आपल्याला माहिती आहे की योगाचा अभ्यास केल्यानंतर असं म्हणतात की वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त होतात किंवा मोक्ष प्राप्त होतो. तर त्याला याच्यातलं काहीही नको असतं भक्ताला. आणि इथे सांगतायत श्रीकृष्ण उद्धवाला, की मला तुझ्यासारखे प्रेमी भक्त खूप प्रिय असतात. उद्धव हा भगवंताचा खूप प्रेमी असा भक्त होता. त्याचं भगवंतावरती खूप प्रेम होतं. भगवंतांना सोडून तो पळभरही राहू शकत नव्हता. तेव्हा ते त्याला म्हणतात, की तुझ्यासारखे भक्त मला खूप प्रिय असतात. किती प्रिय असतात? की तेवढे मला ब्रह्मदेव, शंकर, बलराम, लक्ष्मी हे सुद्धा प्रिय नाहीत. पहा, म्हणजे हे त्यांना सगळ्यात जवळचे असणारे नावं त्यांनी इथे सांगितली आहेत, की साक्षात ब्रह्मदेव सुद्धा मला जेवढा प्रिय नाहीये,
भगवान शंकर सुद्धा मला जेवढे प्रिय नाहीये, माझं साक्षात प्रतिरूप असलेला बलराम, माझा भाऊ, हा सुद्धा मला तेवढा प्रिय नाहीये. एवढंच कशाला, तर लक्ष्मी जी माझ्या हृदयामध्ये वास करते, तिच्यापेक्षा सुद्धा मला तुझ्यासारखे भक्त हे जास्त प्रिय असतात. पुढे काय सांगतायत, की ज्याला कशाचीही अपेक्षा नसते. आता पुन्हा ते वर्णन करतायत भक्ताचं, की त्याला कशाचीही अपेक्षा नसते, जो शांत असतो, ज्याला कुणाबद्दलही ज्याच्या हृदयामध्ये वैर नसतात. आपल्याला माहिती आहे, की समजा आपल्या हृदयामध्ये क्रोध निर्माण झाला, कुणाबद्दल वैर निर्माण झालं, तर ह्या सगळ्या भावनांमुळे आपल्या शरीरामध्ये, आपल्या हृदयामध्ये जे एक प्रकारचं दुःख किंवा जे एक प्रकारचं विष निर्माण होतं, हं, ते माझ्या हृदयातील भगवंतांना काय ठरणार आहे? त्रासदायक ठरणार आहे. ही त्याची भावना असते आणि त्यामुळे तो अतिशय शांत आणि आनंदमय असतो. आपण आनंदात असू तेव्हा आपल्या हृदयामध्ये ज्या भावना निर्माण होणार आहेत, त्या आपल्या हृदयातील भगवंताला आनंददायकच ठरणार आहेत. त्याच्या मनामध्ये सर्वांबद्दल समान दृष्टी असते. त्याच्या चरणधुळीने माझ्या आतील लोक पवित्र व्हावेत, म्हणून मी नेहमी त्याच्या मागून जात असतो. पहा, भगवंत किती सुंदर शब्दामध्ये वर्णन करतायत, की असा जो माझा भक्त आहे, की ज्याला कशाची अपेक्षा नाही, जो शांत आहे, ज्याच्या मनात काय कुणाबद्दल वैर नाही, ज्याच्याकडे सर्वांबद्दल समान दृष्टी आहे, तर त्याची चरणधूळ म्हणजे तो चालत असताना जी धूळ उडते, त्या धुळीने माझ्या आतमध्ये जे लोक आहेत, लोक म्हणजे स्वर्गलोक, पाताळलोक, पृथ्वीलोक, हे जे लोक आहेत तिन्ही, हे तीनही लोक त्याच्या चरण धुळीनं पवित्र व्हावेत. म्हणून त्याची धूळ उडत असताना ती धूळ माझ्या अंगावर यावी, माझ्या हृदयात यावी, म्हणून मी त्याच्या मागून जात असतो. भक्ताच्या मागे-मागे. आपण म्हणतो ना, की भक्ताच्या मागे भगवंत उभा असतो. पण तो भगवंत कशासाठी उभा असतो? तर ही चरण धूळ ग्रहण करण्यासाठी तो भगवंत उभा आहे. म्हणजे पहा किती प्रेम आहे त्या भगवंताचं भक्तावरती. आणि त्याच्या भक्तीचा प्रभाव सांगतायत, की माझ्या भक्ताला जरी इंद्रियावर विजय मिळवता आला नाही तरी, म्हणजे तुम्ही तुमच्या इंद्रियांवर विजय मिळवायलाच हवा असं काही नाही. तो विजय तुम्ही मिळवू शकला नाही तरी सुद्धा मी तुमच्या सोबत असणार आहे. माझ्या भक्तीच्या प्रभावाने हे विषय त्याच्यावर आक्रमण करू शकणार नाहीत. म्हणजे विषय त्याच्या जीवनात राहतील, विषय सोडायचे नाहीयेत. आपण गीतेमध्ये पाहिलं. विषय त्याच्या जीवनात राहणार आहेत, परंतु ते त्याच्यावरती आक्रमण करणार नाहीत. त्यांचं आक्रमण त्याच्यावरती होऊ नये म्हणून ही भक्ती त्याला खूप उपयोगी ठरणार आहे. आणि पुढे ते त्याला एक उपमा देत आहे. अग्नीमध्ये जळत असलेली जे जे काही जळण आहे, तूप असेल, लाकडं असतील, समिधा असतील, त्यांची हा अग्नी जशी राख करतो, तसंच माझी भक्ती सुद्धा काय करते? पापांच्या सगळ्या राशी जाळून टाकते. असं त्यांनी भक्तीबद्दल वर्णन केलेलं आहे. पुढे ते सांगतायत, की जसा मी अनन्य भक्तीने प्राप्त होतो, तसा योगाने, ज्ञानाने, धार्मिक आचरणाने, स्वाध्यायाने, तपाने, त्यागाने यांनी सुद्धा मी प्राप्त होत नाही. तसा मी भक्तीने प्राप्त होतो. तर सत्य दयेने युक्त असलेला धर्म आणि तपश्चर्येसह असणारं ज्ञान हे सुद्धा माझ्या भक्तीशिवाय व्यर्थ आहे. याचा गूढ अर्थ काय होतो बरं? भगवंत ज्यावेळेला असं सांगतात, की हे सगळं व्यर्थ आहे, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो, की हे सगळं आवश्यकच आहे, पण भक्तीशिवाय व्यर्थ आहे. योग आवश्यक आहे, ज्ञान आवश्यक आहे, धार्मिक आचरण आवश्यक आहे, स्वाध्याय, तप आणि त्याग हे सुद्धा सगळे आवश्यक आहेत. आपण पाहिलं गीतेमध्ये आहार, पूजा, दान, यज्ञ आणि तप, आपुदायत ह्या 5 गोष्टी तर आवश्यक आहेतच. परंतु भक्तीशिवाय त्या व्यर्थ आहेत. त्याला भक्तीची जोड असणं आवश्यक आहे असं भगवंत सांगतायत. तर मग ही भक्ती कशी असावी? तर ह्या भक्तीनं त्या भक्ताचं शरीर पुलकित व्हावं. त्याच्या शरीरावर रोमांच उठावं. त्याचं चित्त द्रवावं. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहावेत. म्हणजे त्याचं अंतःकरण पूर्णपणे शुद्ध होईल असं
भगवान श्रीकृष्ण सांगतायत. पुढे म्हणतायत की तो भक्त माझ्या भक्तीने सद्गदित होतो. तो माझ्या वियोगाने रडतो, माझ्या भेटीने तो हसतो, तो उच्च स्वरामध्ये गातो, नाचतो. तर हे जे काही इथं लिहिलेलं आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे जे संत होऊन गेले भक्ती संप्रदायामध्ये, तर ह्या सगळ्या संतांचे जर आपण चित्र पाहिले, फोटो पाहिले, तर संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ महाराज यांना जर आपण चित्रात जरी पाहिलं तरी आपल्याला लक्षात येतं की हे सगळं वर्णन त्यांच्या बाबतीमध्ये किती खरं आहे. तर सोनं जसं अग्नीने मळ टाकून शुद्ध होतं. आपल्याला माहिती आहे की सुवर्ण जर अग्नीमध्ये टाकलं तर त्यामधला मळ काय होतो? पूर्णपणे जळून जातो आणि ते शुद्ध होतं. तसाच मनुष्य सुद्धा भक्तीच्या साहाय्याने त्याच्यामधल्या कर्माचा, वासनांचा नाश करतो आणि मला परमात्म्याला प्राप्त होतो. इतकी ती भक्तीचे काय करत आहेत? महती इथे उद्धवाला सांगत आहेत. हे 25व्या श्लोकात आलेलं आहे. मी जागोजागी त्यातल्या श्लोकांच्या क्रमांकाचा पण उल्लेख केलेला आहे. पुढे सांगतायत 27व्या श्लोकामध्ये, जो विषयांचं चिंतन करतो. आपण पाहिलं आपल्याला नेमकं हेच करायचं नाहीये. तर जो विषयांचं चिंतन करतो त्याचं चित्त विषयामध्ये गुंतून राहतं. जो नेहमी माझं स्मरण करतो त्याचं चित्त माझ्या ठाई तल्लीन होतं. नाशवंत विषयांचं चिंतन हे स्वप्नाप्रमाणे खोटं आहे. आपल्याला माहिती आहे की विषय जर नाशवंत आहेत तर त्याचं चिंतन केल्यानंतर जे काही मिळणार आहे ते पण कसं असणार आहे? खोटंच असणार आहे. पण मी अविनाशी आहे. त्यामुळे माझ्या अविनाशीचं चिंतन जो कोणी करतो त्याला मिळणारं परम सुख हे सुद्धा कसं असतं? ते सुद्धा अविनाशीच असतं. आता उद्धव इथे प्रश्न विचारतात भगवंतांना, भगवंतांनी एवढा महिमा सांगितला भक्तीचा. उद्धव पुढे प्रश्न विचारतात की हे भगवान, आपल्या कोणत्या स्वरूपाचं चिंतन मी करावं? किंवा हे चिंतन किंवा हे ध्यान मी कसं करावं तुमचं? त्यावेळेला श्रीकृष्ण सांगतात की योग्य असं आसन सगळ्यात प्रथम ग्रहण करावं. म्हणजे भगवंतांचं चिंतन किंवा ध्यान हे करण्यासाठीची प्रक्रिया भगवंत इथे समजावून सांगतायत की सगळ्यात पहिल्यांदा योग्य असं आसन ग्रहण करावं. हे आसन कसं असावं? तर खूप उंच असू नये, खूप सखल असू नये, अशा पद्धतीचं. तुम्हाला बसण्यासाठी सुखकर असावं, पाठीचा कणा ताठ असावा, डाव्या हातावरती उजवा हात ठेवलेला असावा. जे आपण सगळ्यात पहिल्यांदा चित्र पाहिलं भगवंताचं, ते आसन कसं असावं याचं एक आदर्श रूप त्यांनी त्याच्यामध्ये आपल्याला दाखवलंय. पुढे ते काय म्हणतायत की ओंकारासहित प्राणायामाचा अभ्यास करावा. तर ही काय आहे? ही त्यासाठीची एक पूर्वतयारी आहे की ओंकार आणि प्राणायाम याचा अभ्यास करावा. हा ओंकार आणि प्राणायाम कसा असणार आहे? तर ज्याला आपण सुख प्राणायाम म्हणतो किंवा दुसऱ्या शब्दामध्ये ज्याला अनुलोम विलोम प्राणायाम म्हटलं जातं, तर तो प्राणायाम करावा. त्यानंतर काही ओंकार म्हणावे. तर त्याबद्दल त्यांनी आणखीन भागवतामध्येच ज्या लेखकाने भागवतामध्ये संस्कृत श्लोकांचं मराठी भाषांतर केलंय, त्यांनी स्वतःचे काही त्याच्यामध्ये शब्द टाकलेत आणि त्यांनी असं सांगितलंय की दिवसातून 3 वेळा 10 वेळा ओंकार म्हणावा. सकाळी, दुपारी, सायंकाळी जेव्हा आपण ध्यान करणार आहोत तर त्यावेळेला किमान 10 वेळा तो ओंकार आपण म्हणावा. त्याच्या अगोदर प्राणायाम करावा किंवा सुख प्राणायाम करावा, ओंकार म्हणावा आणि नंतर माझ्या स्वरूपाचं ध्यान करावं. मग हे माझ्या स्वरूपाचं ध्यान करावं म्हणजे नेमकं काय करायचं? तर ते आता आपण इथे आज विस्ताराने बघूया की भगवंताच्या स्वरूपाचं ध्यान नेमकं कसं करायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा अशी कल्पना करावी की माझ्या भगवंताचे सर्व अवयव सुडौल आहेत. भगवंत बसलेले आहेत माझ्या समोर आणि त्यांचे अवयव कसे आहेत? तर त्यांचे अवयव डौलदार आहेत, सुडौल आहेत. मग त्यांचं मुखकमल ते अतिशय शांत आहे आणि सुंदर आहे. अशा रीतीनं भगवंतांचं मुखकमल आपल्या डोळ्यासमोर आणावं, आपल्या कल्पनेत आणावं. त्यानंतर भगवंतांना 4 बाहू आहेत आणि ते अजानुबाहू आहेत.
तर आपल्याला माहिती आहे की अजानुबाहू म्हणजे काय. अजानुबाहू म्हणजे ज्याचे हात हे गुडघ्यापर्यंत लांब आहेत, त्याला अजानुबाहू असं म्हटलं जातं. तर आपल्या संस्कृतीमध्ये अजानुबाहू हे श्रेष्ठ महापुरुषांची लक्षणं सांगितलेली आहेत. तुम्ही जर जैनांच्या मूर्ती पाहिल्या, तर त्या मूर्तीमध्ये तुम्हाला असं दिसेल की त्या मूर्तींचे हात हे गुडघ्यापर्यंत लांब आहेत. त्याला अजानुबाहू म्हणायचं असतं. तर असे हे माझे भगवंत आहेत. त्यांचा अतिशय सुंदर आणि मनोहर असा गळा आहे. त्यांच्या गळ्याचं चित्र समोर आणा की तो अतिशय सुंदर आहे, अतिशय मनोहर आहे. अतिशय सुंदर असं स्मितहास्य त्यांच्या चेहऱ्यावरती आहे. त्यांचे गाल हे स्मितहास्याने शोभणारे आहेत. त्यांच्या कानामध्ये मकराकृती कुंडल तळपत आहेत. पावसाळ्यातील ढग जसे असतात, तसे श्यामवर्णी भगवान श्रीकृष्ण त्यांच्या शरीरावरती सुंदर असं पितांबर शोभत आहे. पितांबर म्हणजे काय? जे पिवळ्या रंगाचं वस्त्र आहे, त्याला पितांबर असं म्हटलं जातं. त्यांच्या वक्षस्थळावर एका बाजूला श्रीवत्साचं चिन्ह आहे आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी देवी विराजमान आहे. तर याचा अर्थ काय होतो की भगवंताच्या छातीवर एका बाजूला श्रीवत्साचं चिन्ह असतं. श्रीवत्साचं चिन्ह म्हणजे काय? तर याचे अनेक अर्थ ग्रंथांमध्ये सांगितले जातात. त्याचे गुह्य अर्थ आहेत की श्रीवत्स हे एक अतिशय पवित्र असं चिन्ह सांगितलं जातं. पण त्याशिवाय त्याच्या बाबतीत एक गोष्ट पण सांगितली जाते किंवा कथा. तर ती कथा अशी आहे की एकदा पृथ्वीवरती बरेचसे ऋषी एकत्र बसलेले असताना त्यांनी असं ठरवलं की ह्या ज्या 3 देवता आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर, ह्या 3 देवतांची आपण परीक्षा घेऊया. ह्या तिघांमध्ये कोण श्रेष्ठ आहे आपण बघूया. असं म्हणून त्यांनी काय केलं की भृगु नावाचे जे ऋषी होते त्यांच्यावरती ते काम सोपवलं. मग भृगु ऋषी सगळ्यात अगोदर ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर त्यांनी ब्रह्मदेवाला नमस्कार केला नाही. ब्रह्मदेवाला नमस्कार केला नाही म्हणून ब्रह्मदेवांना क्रोध आला. ब्रह्मदेवांना क्रोध आलेला पाहून भृगु ऋषी तिथून निघाले आणि तिथून ते कुणाकडे आले? तर भगवान शंकराकडे आले. तिथे आल्यानंतर तिथे पण त्यांनी त्यांना नमस्कार केला नाही आणि काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. हे पाहताच भगवान शंकर पण अतिशय क्रोधित झाले आणि ते भृगु ऋषीच्या अंगावरती धावून गेले. भृगु ऋषींनी तिथून काढता पाय घेतला आणि ते कुणाकडे आले? भगवंताकडे आले, नारायणाकडे आले. आणि तिथे आल्यानंतर त्यांनी पाहिलं की भगवान नारायण हे लक्ष्मीच्या मांडीवरती डोकं ठेवून विश्राम घेत आहेत किंवा ते निद्रिस्त झालेले आहेत. हे पाहिल्यानंतर भृगु ऋषींनी काय केलं की त्यांच्या छातीवरती जाऊन एक लाथ मारली. त्यांच्या छातीवरती लाथ मारल्यानंतर भगवंताला जाग आली. जाग आल्यानंतर भगवंत गडबडीनं उठले. भृगु ऋषींच्या पुढे हात जोडून उभे राहिले. म्हणाले, ऋषीवर मला क्षमा असावी. तुम्ही आलात आणि माझं तुमच्याकडे लक्ष नव्हतं. मी निद्रिस्त होतो. तुम्ही मला क्षमा करा. मी तुमची काय सेवा करू? असा प्रश्न त्यांनी प्रतिप्रश्न केला. आणि तुम्ही ही जी मला लाथ मारली त्यामुळे हे जे पदचिन्ह माझ्या छातीवरती उमटलेलं आहे, हे पदचिन्ह मी माझ्या छातीवरती एक तुमची आठवण किंवा एक पवित्र असं चिन्ह म्हणून हे मी माझ्या छातीवर नेहमीसाठी धारण करेन, असं भगवंतांनी त्यांना सांगितलं. पहा, म्हणजे शांती किती असावी मनाची, समत्व किती असावं मनाचं, याचं एक ज्वलंत उदाहरण भगवंतांनी तिथे दाखवून दिलं. आणि ते चिन्ह जे त्यांच्या छातीवरती उमटलं त्याला श्रीवत्स असं म्हटलं जातं. अशा स्वरूपाची पण एक कथा उपलब्ध आहे. दुसऱ्या बाजूला लक्ष्मी देवी आहे. तर आपण जर भगवंताचं चित्र पाहिलं तर आपल्याला एका बाजूला श्रीवत्साचं चिन्ह दिसतं, पण दुसऱ्या बाजूला तर काही लक्ष्मी दिसत नाही. मग ही लक्ष्मी कुठे आहे? तर ज्या वेळेला देव आणि दानव असे दोघेही मिळून किंवा दोन्हीही विभाग मिळून समुद्र मंथन करत होते,
त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की समुद्र मंथनातून काय झालं, 14 रत्न बाहेर आली. त्या 14 रत्नांमधलं एक रत्न म्हणजे स्वतः देवी लक्ष्मी होत्या. तर लक्ष्मी देवी ज्या वेळेला समुद्रातून बाहेर आल्या मंथनातून, त्यावेळेला देव आणि दानव दोघांनाही लक्ष्मी हवी होती. परंतु तिथे जे ऋषी उपस्थित होते, हे ऋषी समुद्र मंथन पाहण्यासाठी तिथे आलेले होते. ह्या ऋषींनी लक्ष्मी आल्याबरोबर तिला बसण्यासाठी आसन दिलं. त्यानंतर श्री सुक्ताच्या सहाय्याने त्यांनी लक्ष्मीची स्तुती केली, तिची पूजा केली आणि त्यानंतर लक्ष्मी देवीनं सगळीकडे पाहिलं आणि तिला तिथे दिसलं की इथे भगवान नारायण स्वतः उपस्थित आहेत. तिने भगवान नारायणांच्या वक्षस्थळामध्ये प्रवेश केला. तिथे ती देवांना पण मिळाली नाही आणि दानवांना पण मिळाली नाही. तर ती भगवंताच्या हृदयामध्ये तिने प्रवेश केला आणि त्यामुळे इथे असं म्हटलेलं आहे की भगवंतांच्या वक्षस्थळावर एका बाजूला श्रीवत्साचं चिन्ह आहे आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी देवी विराजमान आहे. तर जेव्हा आपल्याला ह्या कथा माहिती असतात, तेव्हा आपण भगवंताकडे पाहिल्यानंतर, भगवंताचं रूप पाहिल्यानंतर आपल्याला त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये आदरभाव, प्रेमभाव, भक्तिभाव निर्माण होतो आणि त्यासाठी ही सगळी माहिती असणं आवश्यक आहे. तर हीच भृगु ऋषींची कथा आपण आता पाहिली. आपण पुढे जाऊया की भगवंतांचं रूप कसं आहे. त्यांच्या एका हातामध्ये शंख आहे, दुसऱ्या हातात चक्र, तिसऱ्या हातात गदा आणि चौथ्या हातात पद्म, असे हे 4 खुणा त्यांनी धारण केलेले आहेत. तर याच्याबद्दल आपण बघूयात पुढे अजून. त्यांच्या गळ्यामध्ये वनमाला शोभून दिसत आहे. शंख, चक्र, गदा आणि पद्म याच्याबद्दल असंही सांगितलं जातं की शंख कशासाठी आहे. तर शंख हा एक पवित्र ध्वनी किंवा शंखातून जो ध्वनी निर्माण होतो तो ओंकाराचा ध्वनी असतो. तर त्यासाठी शंख पवित्र आहे. चक्र हे दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी आहे. गदा हे धर्माची प्रस्थापना करण्यासाठी आहे, म्हणजे दंड, ज्याला आपण म्हणतो ना दंड देणे. चक्र म्हणजे पूर्णपणे निर्दालन, पण दंड म्हणजे फक्त थोडी शिक्षा देणे. पद्म हे कशासाठी आहे की त्यांच्या हातामधील पद्म हे भक्तांना एक आश्वस्त करण्यासाठी आहे. किंवा ते कमळ, कमळावरती जसं पाणी थांबत नाही, चिखलामध्ये सुद्धा कमळ उगवून येतं, तर त्यामुळे त्याला पवित्र म्हटलेलं आहे. तर अशा रीतीनं त्यांनी शंख, चक्र, गदा आणि पद्म हे धारण केलंय. त्यांच्या गळ्यामध्ये वनमाला आहे, पायामध्ये नुपुरं आहेत, गळ्यामध्ये कौस्तुभ मणी आहे. आता हा कौस्तुभ मणी कुठून आला. हा कौस्तुभ मणी सुद्धा देव आणि दानव यांनी ज्या वेळेला समुद्र मंथन केलं, त्यातून जी 14 रत्न बाहेर आली, त्यातलं एक रत्न म्हणजे कौस्तुभ मणी आहे. तो भगवंतांनी स्वतःच धारण केला. तसंच आपापल्या स्थानी चमचमणारे किरीट, कडी कमरपट्टा आणि बाजूबंद शोभून दिसत आहेत. म्हणजे भगवंताच्या डोक्यावरती किरीट किंवा मुकुट आहे, कमरेला कडी कमरपट्टा आहे, त्यांच्या दंडावरती बाजूबंद शोभून दिसत आहेत. असं हे सर्वांग सुंदर रूप भक्तांचं हृदय हरण करणारे आहे. म्हणजे भगवंताचं हे रूप पाहिल्यानंतर भक्ताचं हृदय सुद्धा काय होतं, भगवंताच्या चरणी धाव घेतं. तर हे जे काही आपण वर्णन पाहिलं, हे वर्णन करणारा संत तुकाराम महाराजांचा अभंग जो आपल्याला माहिती आहे की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर तेची रूप, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. तर अतिशय छान असं हे असे अभंग संत तुकाराम महाराजांचे. तर आपण जी विठ्ठलाची मूर्ती पाहतो, ही विठ्ठलाची मूर्ती म्हणजे सुद्धा भगवंताचाच रूप आहे. भगवान विष्णू, नारायण, विठ्ठल, बालाजी हे जे आपण वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये पाहतो, तर हे आपण त्याच भगवंताचं रूप पाहतो. आपण पुढे जाऊयात आणखीन. हे जे रूप आपण आता पाहिलं, तर याच्याबद्दल थोडासा मजकूर माझ्याकडे काही हिंदीमध्ये आहे, तर तो आपण बघूया की हे प्रतिकात्मक स्वरूपात जर आपण हे रूप पाहिलं तर हे कसं आहे. तर इथे म्हटलंय की उनके द्वारा धारण किए जाने वाले आभूषणों
तथा आयुधों को भी प्रतीकात्मक माना गया है. जसं की कौस्तुभ मणी हा काय सांगतो की हे सगळं जग आहे हे निर्लेप आहे किंवा निर्गुण आहे. कौस्तुभ मण्याला म्हणजे काही चिटकत नाही. त्यामुळे तसंच हे जग सुद्धा निर्लेप आहे, निर्गुण आहे, निर्मळ आहे. आणि हे क्षेत्रज्ञ स्वरूपाचं प्रतीक आहे. कौस्तुभ मणी म्हणजे कशाचं प्रतीक आहे? क्षेत्रज्ञाचं. आपण गीतेमध्ये पाहिलं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. तर क्षेत्र म्हणजे ही प्रकृती 24 तत्वांची आणि त्याला जाणणारा जो क्षेत्रज्ञ आहे त्या क्षेत्रज्ञाचं प्रतीक म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाचं प्रतीक म्हणून हा इथे कौस्तुभ मणी आहे. त्यानंतर श्रीवत्स त्यांनी छातीवरती जे श्रीवत्साचं चिन्ह धारण केलेलं आहे तर ती मूळ प्रकृती आहे. म्हणजे ज्या वेळेला प्रकृती 24 तत्वांमध्ये व्यक्त झालेली नव्हती तेव्हाची जी ती मूळ प्रकृती आहे ती प्रकृती म्हणजे श्रीवत्साचं चिन्ह आहे. गदा हे बुद्धीचं चिन्ह आहे. शंख हे पंचमहाभूतांचा उदय ज्याच्यातून झाला त्या तामस अहंकाराचं चिन्ह म्हणजे शंख आहे. अहंकाराचे पण 3 प्रकार आहेत. तामस अहंकार, राजस अहंकार आणि सात्विक अहंकार. तर त्याच्याबद्दल आपण परत नंतर कधीतरी बघूया. तर शंख हा ह्या पंचमहाभूतांच्या उदयाचं कारण असणारा जो तामस अहंकार आहे त्याचं प्रतीक आहे. शारंग म्हणजे धनुष्य हे इंद्रियाला उत्पन्न करणाऱ्या राजस अहंकाराचं प्रतीक आहे. सुदर्शन चक्र हे सात्विक अहंकाराचं प्रतीक आहे. त्यांच्या गळ्यामध्ये असलेली वैजयंती माला ही पंचतन्मात्रा त्यांचं प्रतीक आहे. तर याच्यामध्ये पंचतन्मात्रामध्ये त्यांनी असं सांगितलंय की मुक्ता, माणिक, मरकत, इंद्रनील आणि हिरा अशी 5 प्रकारची रत्न सांगितली जातात. तर ही 5 रत्न म्हणजे पंचमहाभूतांचे प्रतीक आहेत. त्यानंतर ज्या धनुष्याला जो बाण असतो तो बाण म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय याचं प्रतीक आहे. खड्ग म्हणजे तलवार हे विद्यामय ज्ञान त्या ज्ञानाचं प्रतीक आहे. आता ही सगळी आयुध जरी भगवंताच्या इथे हातामध्ये दाखवलेली नसली तरी ती भगवंताची आयुध आहेत आणि ती त्यांच्याजवळ उपलब्ध असतात. तर अशा प्रकारे विष्णूने आपल्या अंगावरती ही धारण केलेली जी काही आयुध आहेत किंवा ज्या काही खुणा आहेत ह्या खुणा प्रतिकात्मक आहेत किंवा ज्ञानात्मक आहेत असं पण सांगण्यात येतात. तर शंखाबद्दल अजून असं सांगतात की सकारात्मक ऊर्जेचा संचार हा शंखाच्या ध्वनीमधून होतो. ओमचा ध्वनी सुद्धा हा शंखामधून निघतो. तसंच अंतरात्मा आणि चेतना ही सुद्धा शंखामधून जो ध्वनी निघतो त्या ध्वनीमुळे जागृत होते. त्यामुळेच पूजेमध्ये शंखाचा ध्वनी काढला जातो पूजा करताना. त्यानंतर सुदर्शन चक्र हे एक अमोघ अस्त्र आहे. अमोघ याचा अर्थ काय की ज्याच्यापेक्षा मोठं अस्त्र दुसरं नाहीच आहे. तर असं ते अमोघ अस्त्र आहे. तर त्याच्याकडून आपण लक्षोन्मुखता किंवा आपल्या लक्षाला भेदण्याची शक्ती किंवा दूरदर्शिता हे आपण त्याच्याकडून घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याला जे लक्ष आपल्या जीवनामध्ये भेदायचं आहे त्याच्यावरती आपलं लक्ष नेहमीसाठी असणं, आपल्याला कुठे जाऊन पोहोचायचं आहे त्यावरती आपलं लक्ष असणं त्याचं प्रतीक सुदर्शन चक्र आहे. गदा हे शक्तीचं रूप आहे. दुष्टांसाठी तिचं भय आहे किंवा भगवंत आपलं रक्षण करण्यासाठी आपल्या सोबतच असणार आहेत किंवा ईश्वर न्याय करतो ह्याचं प्रतीक म्हणजे गदा आहे. आणि कमळ हे एकाग्रतेचं प्रतीक आहे, सत्याचं प्रतीक आहे. जसं चिखलामध्ये सुद्धा ते स्वच्छ आणि सुंदर असतं तसंच व्यक्तीला सुद्धा आपल्या संसारामध्ये मायेपासून अलिप्त राहायला पाहिजे याचा संदेश कमळ देत असतात. तर अशा रीतीनं ह्या 4 खुणा आहेत. तर इथे काही चित्र दाखवली आहेत की भगवंताच्या कानामध्ये जे मकर कुंडल आहेत तर ह्या मकर कुंडलाचं जर आपण थोडंसं इंटरनेटवरती सर्च केला की मकर कुंडल कशी असतात तर हे चित्र तिथे दाखवलं जातं. तर मकर कुंडलाच्या बाबतीत आता 2 विचारधारा आहेत. एक विचारधारा ही आहे की अशा पद्धतीची कुंडल त्याला मकर कुंडल म्हटलंय आणि दुसरी विचारधारा अशी आहे की मत्स्याच्या आकाराची असलेली कुंडल त्याला पण मकर कुंडल म्हटली, जी विठ्ठलाच्या कानामध्ये
दोन माशांच्या आकाराची कुंडलं दाखवली जातात, त्यालाही मकर कुंडल असं म्हटलं जातं. त्यानंतर श्रीवत्स चिन्ह. इथे उजव्या हाताला 3 पांढरी चित्र दाखवलेली आहेत. थोडक्यात आपण लहानपणी दसऱ्याच्या दिवशी आपल्या पाठीवरती सरस्वतीचं चित्र काढतो आणि त्याची पूजा करतो सरस्वती पूजनात. तर त्यामध्ये ज्या प्रकारचं चित्र काढलं जातं, तर ते खूण सुद्धा, त्या खुणेला सुद्धा श्रीवत्स चिन्ह असं म्हटलं जातं. ही काही उपलब्ध झालेली आहे. आणि इकडे डाव्या हाताला बाळकृष्णाच्या छातीवरती एक छोटीशी पायाची खूण दाखवली आहे पहा. त्या इथे बोटाच्या जवळ आहे पहा इथे. तर याला सुद्धा श्रीवत्स चिन्ह असं म्हटलेलं आहे. त्यानंतर कौस्तुभ मणी. भगवंताच्या गळ्यामध्ये कौस्तुभ मणी आहे असं जे आपण म्हटलं, तर हा कौस्तुभ मणी इथे विठ्ठलाच्या गळ्यामध्ये दाखवलेला आहे. त्यानंतर इतरही काही गोष्टी आहेत त्या आपण बघूयात, की माझ्या भगवंताचे सर्व अवयव सुडवले आहेत. तर इथे भगवंताचं एक चित्र आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की भगवंताचे सगळे अवयव कसे डौलदार आहेत. आणि भगवंत इथे चतुर्भुज दाखवलेले आहेत. त्यानंतर त्यांचं मुख कसं आहे, शांत आहे आणि सुंदर आहे. त्यांचे 4 मनोहर असे अजानुबाहू आहेत. अतिशय सुंदर आणि मनोहर असा त्यांचा गळा आहे. इथे तुम्ही चित्रामध्ये त्यांच्या गळ्याकडे पाहिलं तरी तुम्हाला लक्षात येईल की त्या चित्रकाराने अतिशय सुंदर असं त्याला इथे रंगसंगती साधलेली आहे. त्यांचे गाल अतिशय मनोहर आहेत. त्यांच्या कानामध्ये मकर कुंडल तळपत आहेत. आपल्याला दिसतील की त्यांच्या कानामध्ये कुंडल आहेत. त्यांच्या श्याम वर्णाच्या शरीरावर पितांबर शोभत आहे. तर इथे पितांबर पण दाखवलेलं आहे आणि हे सुद्धा आपल्याला लक्षात येत आहे पहा. त्यांच्या वक्षस्थळावर एका बाजूला श्रीवत्साचं चिन्ह आहे आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी देवी विराजमान आहे. तर ह्या चित्रामध्ये त्या खुणा जरी दिसत नसल्या तरी आपण त्याच्याबद्दल आत्ता बारकाईनं पाहिलंय. त्यांच्या पायामध्ये नुपुर शोभत आहेत. तर इथे चित्रात जर पाहिलं तर तुम्हाला त्यांच्या चरणामध्ये नुपुर दिसतील. म्हणजे पायामध्ये जो घातलेला दागिना असतो तर त्याला नुपुर म्हटलेलं आहे, किंवा घुंगरू असतात ज्याला आपण नुपुर म्हणतो. त्यांच्या गळ्यामध्ये कौस्तुभ मणी झगमगत आहे. तर इथे सुद्धा तुम्हाला गळ्यामध्ये तो कौस्तुभ मणी दिसेल. आता इथे आपण दुसरं चित्र घेतलंय भगवंताचं, की त्यांच्या हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म त्यांनी धारण केलेलं आहे. तर चारही हातामध्ये इथे त्यांची ते 4 रूप दिसतील. आपण इथे भगवंताची वेगळी वेगळी चित्र मुद्दाम घेतली आहेत की जेणेकरून आपल्याला त्यांच्या त्या जे रूप त्यांचं वर्णन केलेलं आहे भागवतामध्ये ते आपल्या मनामध्ये व्यवस्थित रीतीनं ठसावं, किंवा आपल्याही मनात त्याबद्दलचं प्रेम निर्माण व्हावं, किंवा तसं ते रूप का आहे हे आपल्याला समजावं. तर शंख, चक्र, गदा आणि पद्म त्यांनी धारण केलंय आणि त्यांच्या गळ्यामध्ये वनमाला किंवा ज्याला वैजयंती माला असं म्हणतो तर ते शोभून दिसत आहेत. आपापल्या स्थानी चमचमणारे किरीट म्हणजे मुकुट आहे भगवंताच्या डोक्यावर. कमरेला कमरपट्टा आहे, दंडामध्ये बाजूबंद आहे. हे सगळे शोभून दिसत आहेत. तर असं हे सर्वांग सुंदर असं हे रूप भक्तांचं हृदय हरण करणार आहे. ते रूप इथे आपण ध्यान स्थितीमध्ये मुद्दाम दाखवलंय. त्यांची प्रेमपूर्ण नजर, भगवंतांची प्रेमपूर्ण नजर कृपा प्रसादाचा वर्षाव करत आहे. म्हणजे असे हे भगवंत साक्षात माझ्या समोर उभे आहेत आणि त्यांच्या नजरेमधून माझ्यावरती कृपा प्रसादाचा वर्षाव होत आहे. मी आता ध्यानाला बसलो आहे. आपण कुठे होतो तर उद्धवाने भगवंतांना विचारलेलं होतं की भगवान हे ध्यान कसं करावं. त्यावेळेला भगवंत सांगताय की तू अशा रीतीनं माझ्या स्वरूपाची कल्पना कर. आणि इथे तो छोटा बालक बसलेला दाखवलाय, तो ध्यानाला बसलाय आणि त्याने ही सगळी कल्पना केली आहे आणि
त्याच्या आता डोळ्यासमोर असं दिसतंय त्याला की भगवंताची प्रेमपूर्ण नजर त्यांच्या कृपा प्रसादाचा माझ्यावरती वर्षाव करत आहे. अशा रीतीनं सर्व अवयवावर मन स्थिर करीत माझ्या या सुकुमार रूपाचे ध्यान करावे. कसं सांगितलं त्यांनी ध्यान करायला? की माझं हे जे सुकुमार रूप आहे हे तू तुझ्या डोळ्यासमोर उभं कर. तर हे रूप आपल्या डोळ्यासमोर उभं करण्यापूर्वी आपण चित्रामध्ये, जसं आधीच्या चित्रात आपण पाहिलं होतं, हे चित्र जर आपल्या डोळ्यासमोर एक 2 मिनिटासाठी 5 मिनिटासाठी आपण डोळे उघडे करून ठेवलं आणि त्यानंतर सावकाश डोळे बंद केले, किंवा हे चित्र डोळ्यासमोर असताना तुम्ही प्राणायाम केला, तो प्राणायाम केल्यानंतर तुम्ही 10 वेळा ओंकार म्हटलात आणि हे केल्यानंतर ओंकार आणि प्राणायाम झाल्यानंतर तुम्ही सावकाश डोळे मिटले आणि डोळे मिटल्यानंतर भगवंताचं हे जे काही वर्णन त्यांनी आता केलं की त्यांच्या डोक्यावर किरीट कसा आहे, त्यांचे गाल कसे सुहास्य आहेत, त्यांचा गळा कसा आहे, त्यांच्या अंगावरती कौस्तुभमणी, त्यांचे बाजूबंद, त्यानंतर त्यांच्या गळ्यातली वनमाला, त्यांच्या पायातली नुपुरं, त्यांचा असलेला पितांबर, म्हणजे हे सगळं एक एक वर्णन आठवून आठवून भगवंताचं चित्र आपल्या डोळ्यासमोर, बंद डोळ्यासमोर उभं करणं आणि ते उभं करून मग त्यासोबत एकरूप होणं. पुढे काय सांगितलंय? हे डोळ्यासमोर रूप उभं केलं, पण पुढे काय करायचं? तर पुढे सांगतायत ते की मनाने इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून आवरून, आता भगवंताचं एवढं सुंदर रूप आपल्या डोळ्यासमोर उभं राहिल्यानंतर निश्चितच आपले इंद्रिय विषयांपासून दूर जाणार आहेत आणि बुद्धिरूप सारथ्याच्या सहाय्याने माझ्या ठिकाणी मन लावावं. पहा, इथे भागवतामध्ये पण बुद्धीला सारथी म्हटलेलं आहे आणि मन हे लगाम आहे. तर हा बुद्धिरूप सारथी त्याच्या सहाय्याने काय करायचंय की मनांना इंद्रियांच्या विषयांपासून आवरून घ्यायचंय आणि ते मन भगवंताच्या चरणी लावायचंय. आपल्या चित्ताला एका एका अवयवावर स्थिर करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी मंद हास्ययुक्त जे मुख आहे भगवंताचं, त्याच्यावरती आपली दृष्टी स्थिर करायची आहे. तर अर्थात हे डोळे बंद करूनच ही सगळी प्रक्रिया आपण करणार आहोत. यासाठी आपण डोळे उघडेच ठेवायला हवेत असं नाही. आपल्याला हवे तेवढा वेळ आपण उघडे ठेवू शकतो किंवा ते अर्धोन्मिलित असे पण ठेवू शकतो, म्हणजे अर्धवट बंद आहेत अशा पद्धतीने पण आपले डोळे असू शकतात. तर असं हे भगवंताचं सुंदर असं रूप आहे. पुढे काय करायचंय ते सांगतायत की चित्त अशा पद्धतीनं स्थिर झाल्यानंतर भगवंताच्या रूपावर अशा रीतीनं आपलं चित्त स्थिर झाल्यावर तिथून ते काढायचंय आणि ते आकाशामध्ये स्थिर करायचंय. तर आकाशामध्ये स्थिर करायचं याचा अर्थ काय? वरती आकाशाकडे मान करून तिकडे बघायला सुरुवात करायची आहे का? तर नाही. हे चित्त भगवंताच्या संपूर्ण रूपावर स्थिर झाल्यानंतर हळूहळू आपल्या डोळ्यासमोरून भगवंताचं ते रूप नाहीसं झालं तरी चालेल आणि मग भगवंताच्या निराकारावर, आकाशावर, की जिथे काहीच नाहीये, अशा त्या मोकळ्या जागेमध्ये आपलं मन काय व्हावं? स्थिर व्हावं. म्हणजे आता आपण ध्यानाला बसलो आहोत आणि भगवंत तिथून आता निघून गेलेत. आपण ध्यानामध्ये रममाण आहोत. त्यानंतर त्या आकाशावरून ते काढावं आणि माझ्या स्वरूपावर आरूढ व्हावं. काय म्हणतायत ते? माझ्या स्वरूपावर आरूढ व्हा. म्हणजे भगवंत आणि तुम्ही एकच आहात ह्या स्थितीमध्ये यायचं आहे. म्हणजे जे आपण मगाशी ध्यान स्थितीमधील भगवंताचं रूप पाहिलं, तर ते रूप म्हणजेच मी आहे. हा जो मी बसलेलो आहे ध्यानाला, तर हा मी नव्हेच, भगवंतच इथे ध्यानाला बसलेले आहेत. ह्या स्थितीमध्ये जावं असं त्यांना इथे म्हणायचंय. आणि माझ्या खेरीज अन्य कशाचेही चिंतन करू नये. म्हणजे चिंतन करायचं म्हणजे याचा अर्थ मनाच्या साह्यानं आपल्याला काहीतरी जप करायचा आहे का? तर तसा काही जप वगैरे करायचा नाहीये. तर भगवंतासोबत एकरूप व्हायचंय. खरं तर असं अशा पद्धतीनं एकरूप झाल्यानंतर वेगळ्या प्रकारचं चिंतन सुद्धा शिल्लक राहणार नाहीये. अशा प्रकारे चित्त एकाग्र झाल्यावर 45व्या श्लोकात सांगतायत, आपण 14व्या अध्यायात आहोत, 11व्या स्कंदात श्रीमद भागवताच्या. काय सांगताय की अशा प्रकारे चित्त एकाग्र झाल्यावर जशी ज्योतीमध्ये ज्योत एकरूप होते, त्याचप्रमाणे भक्त
स्वतःमध्ये मला आणि माझ्यामध्ये स्वतःला पाहू लागतो. पहा किती सुंदर आहे की इथे जो कोणी बसलाय ध्यानाला तो मी नव्हेच, ते भगवंतच बसलेले आहेत आणि भगवंतच ध्यान करतायत. ज्योतीमध्ये ज्योत एकरूप झालेली आहे. भक्त स्वतःमध्ये मला पाहतोय आणि माझ्यामध्ये स्वतःला पाहू लागतोय. अशा रीतीने भगवंतांनी ध्यान कसं करावं याचं मार्गदर्शन केलंय. आणि गीतेमधला जो 6वा अध्याय आहे, त्या 6व्या अध्यायातला जो 27वा श्लोक आहे, त्या 27व्या श्लोकामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज त्या 27व्या श्लोकावरती जेव्हा स्वतःची टीका करतात, टीका याचा अर्थ काय? विवरण. टीका हा मराठी भाषेमध्ये ज्या अर्थाने टीका शब्द आपण वापरतो त्या अर्थाने त्याचा मूळ संस्कृत अर्थ तसा नाहीये. टीका याचा अर्थ विवरण करणे. तर संत ज्ञानेश्वर गीतेच्या 6व्या अध्यायातल्या 27व्या श्लोकाचं जेव्हा विवरण करतात, त्या विवरणामध्ये आपण आता जे पाहिलं तर त्याच अर्थाचं ते विवरण आहे. काय म्हणतात ते? पाठी केतुलेनी एके वेळे तया स्थैर्याचे निमेळे आत्मस्वरूपा जवळे येईल सहजे. त्याचं भाषांतर काय होतंय की नंतर काही वेळाने, म्हणजे अशा रीतीने आपण भगवंताचं आपल्या डोळ्यासमोर एकदा रूप आणलं तर काही वेळाने काय होईल? त्या स्थैर्याच्या योगाने मन सहज आत्मस्वरूपाजवळ येईल. पहा बरं का, संत ज्ञानेश्वर इथे भागवत सांगत नाहीयेत. संत ज्ञानेश्वर इथे गीतेवरती विवरण देत आहेत. पण हे विवरण किती मिळतं जुळतं आहे, कारण ध्यान प्रक्रिया तीच आहे. पुढे सांगतायत संत ज्ञानेश्वर, तया ते देखोनी आंगा घडेल तेथ अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐक्य तेजे उघडेल त्रैलोक्य हे. आणि मनाने त्या आत्मस्वरूपाला पाहिल्याबरोबर ते मन स्वतः आत्मरूप होऊन जाईल. ते मन वेगळं राहणार नाही, त्या मनाला वेगळं अस्तित्व राहणार नाही. तर काय होईल? तर ते आत्मरूपासोबत एकरूप होईल. अद्वैतात द्वैत नाहीस होईल आणि त्रैलोक्य ऐक्याच्या तेजाने प्रकाशित होईल. म्हणजे थोडक्यात तुमच्यामध्ये मी वेगळा आहे ही भावना राहणारच नाही. अद्वैतामध्ये द्वैत नाहीस होईल. आकाशी दिसे दुसरे ते अभ्रजे विरे ते गगनची का भरे विश्व जैसे. आकाशामध्ये निराळे दिसणारे मेघ, जसे आकाशात आपल्याला ढग वेगळे दिसतात, पण ते जर ढग नाहीसे झाले तर काय होतं बरं? ज्याप्रमाणे संपूर्ण विश्व आकाशानेच भरलेलं असतं, आकाशाशिवाय दुसरं काही विश्वामध्ये नसतंच, तर तशी अवस्था आपली होणार आहे. तैसे चित्त लया जाये, जसे आकाशामधले ढग हे नाहीसे होतात. ढगांनी आकाश कित्येक वेळेला भरून येतं, पण कधी कधी काय होतं, सगळे ढग निघून जातात आणि आकाश निरभ्र होतं. तसं आपलं चित्त सुद्धा लयाला जाईल आणि चैतन्याची आघवे होये ऐसी प्राप्ती सुखा पाये आहे येणे. त्याचा अर्थ काय होतो? त्याचप्रमाणे आत्मस्वरूपी चित्त लयाला गेलं की संपूर्ण विश्व काय होतं? चैतन्यमय होतं. या सुलभ उपायाने अशी एवढी मोठी प्राप्ती होते, आहे येणे. हे जे दोन शब्द आहेत त्यांचा अर्थ असा होतो की हा इतका सुलभ उपाय आहे भगवंताचा, इतका गोड उपाय आहे आणि त्यानं किती मोठी प्राप्ती होते? तर एवढी मोठी प्राप्ती होते. पुढे सांगूयात आपण ध्यानाचा परिणाम काय होतोय. तर पुढे 46व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत उद्धवाला की अशा प्रकारे जो योगी तीव्र ध्यानाच्या द्वारे माझ्यामध्येच आपले चित्त एकाग्र करतो, त्याचा अनेकत्वाचा भ्रम नाहीसा होतो. त्याला सगळीकडे परमात्म्याचं स्वरूप दिसू लागतं. त्यामुळे त्याला तत्काळ मोक्षाची प्राप्ती होते. आता हे जे काही सांगितलं भगवंतांनी की अनेकत्वाचा भ्रम नाहीसा होतो आणि सगळीकडे परमात्माच दिसू लागतो, तर त्याच्याबद्दल संत ज्ञानदेव 28व्या श्लोकाचं विवरण करताना सांगतात की या सोपिया योग स्थिती उकलू देखीजा गा बहुती संकल्पाची या संपत्ती रुसोनिया. म्हणजे संकल्पाची जी संपत्ती असते, संकल्पाची संपत्ती काय आहे की विषय वासना. आपण जेव्हा संकल्प करतो त्यावेळेला आपण अनायासेच
विषयांच्या वासनामध्ये, किंवा तो जो संकल्प केलेला आहे त्या संकल्पातून मला काय मिळणार आहे त्याच्यामध्ये अडकतो. तर ती जी संकल्पाची संपत्ती आहे त्याचा त्याग करून पुष्कळांनी ह्या सोप्या योग मार्गाचा लाभ घेतलेला आहे. ते सुखाचे नि सांगाते, आले परब्रह्मा अवतोते, तेथ लवण जैसे जळाते सांडून येणे. ते पुरुष अनायासे परब्रह्माच्या जवळ आले. आले परब्रह्मा आतवते, जसे मीठ पाण्यात विरघळते, तेथ लवण जैसे जळाते. मीठ जसं पाण्यात विरघळतं, सांडून येणे, पाण्यात सोडून ते वेगळं राहत नाही. ते पाण्याला सांडून वेगळं होतं का? नाही. तर पाण्यामध्ये जसा मिठाचा खडा विरघळतो तसा पुरुष परब्रह्मामध्ये विरघळून जातो. तैसे होय तिये मेळी, मग सामरस्याची या राऊळी, महासुखाची दिवाळी जगेसी दिसे. त्याप्रमाणे त्या योग्याची जेव्हा परब्रह्माशी मिळवणी होते, होय तिये मेळी, परब्रह्माशी मिळवणी होते, काय होतं? तेव्हा एक स्वरूपाची स्थिती होते, सामरस्याची या राऊळी. मग समरसतेच्या मंदिरात संपूर्ण जगासह त्याला महासुखाची दिवाळी दिसते. महासुखाची दिवाळी जगेसी दिसे. किती सुंदर आणि गोड अशा शब्दामध्ये संत ज्ञानेश्वरांनी पण वर्णन केलंय. आणि पुढे ज्ञानदेव पुढे अजून कंटिन्यू करतायत 32व्या श्लोकामध्ये, म्हणोनी आपण पा विश्व देखीजे आणि आपण विश्व होईजे. काय करायचंय? आपण विश्व होईजे, ऐसे साम्यची एक उपासीजे. हीच उपासना कर. पांडवागा, हे अर्जुना तू ही उपासना कर. काय उपासना करायला सांगितली? म्हणून आपल्या ठिकाणी जगत पाहावे. मी ध्यानाला बसलेलो आहे, परंतु माझ्या हृदयामध्ये सगळं जग विलीन झालेलं आहे आणि मी सुद्धा हे जगत झालेलो आहे, मीच हे परब्रह्म झालेलो आहे. अशा एका साम्याचीच हे अर्जुना तू उपासना कर. ऐसे साम्याची एक उपासीजे अर्जुना का. हे तुते बहुती प्रसंगी, आम्ही म्हणो याची लागी, जे साम्य परवती जगी प्राप्ती नाही. तू समदृष्टी ठेव. हे साम्य परवती जगी असे आम्ही एवढ्याच करिता तुला पुष्कळ प्रसंगी म्हणत असतो. हे तू ते बहुती प्रसंगी आम्ही म्हणो याची लागी. आम्ही तुला किती वेळा सांगितलेलं आहे. भगवद्गीतेचा वर्ग सुरू असताना आपण तुम्हाला सांगितलेलं आहे की समशब्द मोजा किती वेळा येतो, त्याच्या खाली खुणा करा. तर संत ज्ञानदेव सुद्धा म्हणतात काय, की हे तू ते बहुती प्रसंगी आम्ही म्हणू याची लागी. तुला किती वेळा सांगितलंय, किती ठिकाणी तुम्ही खुणा केल्यात समशब्दाखाली. तर ती समदृष्टी तू ठेव. हे आम्ही एवढ्यासाठी तुला सांगतो, कारण ह्या साम्या पलीकडे ह्या जगात दुसरा लाभ नाही. जे साम्या परवती जगी प्राप्ती नाही, याच्यापेक्षा दुसरा वेगळा लाभ हा नाहीच आहे, असं ज्ञानदेव इथं सांगतायत. तर अशा रीतीनं इथे भगवंतांचं हे रूप आपल्याला दिसतंय, की जे रूप इतका वेळ आपण वर्णन केलं ते रूप पुन्हा एकदा एक रूपामध्ये असं आपल्या पुढे आहे. आणि ह्या रूपाचं आपण ध्यान केलं आणि हे ध्यान करत करत आपण सावकाश डोळे मिटले तर आपण सुद्धा ध्यान स्थितीमध्ये जाऊया. तर अशा रीतीने इथे आपला हा आजचा सत्संग समाप्त झालेला आहे. हे ध्यान करत असताना याच्यासाठी आणखीन काही थोडी जास्तीचे माझ्याजवळ माहिती असलेले उपलब्ध असलेले फोटो किंवा चित्र आहेत, तर ते आपण इथे बघूयात की भगवंताचं हेच ध्यान स्थितीमधील अजून एक रूप उपलब्ध आहे, हे आपण पाहिलं. त्यानंतर इथे एक दुसरं रूप आहे किंवा दुसरं चित्र आहे. ह्या रूपामध्ये भगवंताच्या मुकुटावर मोरपिसाचं एक खूण किंवा मोरपीस लावलेला आहे. त्यानंतर इथे हनुमंताचं एक चित्र आहे जे ध्यान स्वरूपामध्ये आहे. तर आपल्या आपल्या श्रद्धेप्रमाणे आपण ध्यानासाठी वेगळ्या वेगळ्या आपल्या देवतांचं पण ध्यान करू शकतो. तर तुमची जर हनुमंतावर श्रद्धा असेल तर तुम्ही ह्या चित्राचं स्मरण करून बराच वेळपर्यंत हे तुमच्या नजरेसमोर ठेवून मग आपण त्या हनुमंतासोबत एक रूप झालो आहोत असं समजून मग आपण सुद्धा ध्यान स्थितीमध्ये प्रवेश करू शकतो. तसंच इथे आणखीन एक वेगळं चित्र आहे.
तर हे भगवान शंकराचं आहे. जर कोणी शैवपंथी असेल किंवा ज्याची कुणाची भगवान शंकरावरती श्रद्धा असेल, तर आपण ह्या रूपाचं पण ध्यान करू शकतो. जर आपली गणेशावरती असेल, तर त्या रूपाचं आपण ध्यान करू शकतो. रूप कुठलंही असलं तरी ईश्वर किंवा परमेश्वर हा शेवटी तो एकच आहे. तो परब्रह्म तो एकच आहे. आणि त्यामुळे जी विष्णूची जी सहस्त्र नावं आहेत, 1000 नावं आहेत, त्या 1000 नावांचा जो अर्थ आहे, तो अर्थ ईश्वराच्या प्रत्येक रूपासाठी तितकाच लागू आहे. त्यामुळे असं काही नाहीये की भगवान फक्त एकाच रूपामध्ये उपलब्ध असतात. तर अशा रीतीनं आपण वेगवेगळ्या रूपाचं भगवंताचं ध्यान करू शकतो. आणि ते ध्यान करण्यासाठी इथे एक प्राथमिक दृष्ट्या आपण हे चित्र निवडलेलं आहे. तर इथे आपण सुद्धा थोड्या वेळासाठी आता इथे आपण ध्यान करूया. मी तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन करतो या ध्यान करत असताना. सगळ्यांनी आपण आहे त्या जागीच सरळ बसावं. डोळे उघडे ठेवावेत किंवा अर्धोन्मिलित ठेवावेत. तुम्ही आहात तसेच बसा. फार काही वेगळी आपल्याला पूर्वतयारी करण्याची गरज नाहीये. आपण थोडासा अनुभव घेऊया या ध्यानाचा. आपण सिद्ध समाधी योगामध्ये जे ध्यान करतो ते सुद्धा याच्यापेक्षा काही वेगळं नाहीये. परंतु इथे भगवंतांनी जी पद्धती सांगितलेली आहे त्या पद्धतीचा ज्याचा भक्तीशी जास्तीचा संबंध आहे. कारण आपण अगोदर भक्तियोग पाहिला आणि भक्तीला इथे ध्यान जोडलंय. त्यामुळे भगवंताबद्दल आपल्या हृदयामध्ये भक्तिभाव निर्माण करून मग ध्यानामध्ये प्रवेश करणं अशी ही प्रक्रिया आहे. तर इथे भगवंताचं सुंदर असं रूप आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. भगवंताच्या डोक्यावरती सुंदर असा मुकुट आहे. त्या मुकुटामध्ये मोरपीस आहे. भगवंताचा जो चेहरा आहे तो सुहास्य वदन आहे. त्यांच्या चेहऱ्यावरती एक हास्य विलसत आहे. त्यांचे डोळे अर्धोन्मिलित आहेत, म्हणजे ते अर्धवट बंद आहेत. भगवंताची नासिका किंवा त्यांचं नाक हे चाफेकळीसारखं सुंदर आहे. त्यांचं संपूर्ण शरीर हे अतिशय सुंदर आणि घाटदार असं आहे. त्यांच्या दोन्ही हातामध्ये बाजूबंद आहेत. भगवंत ध्यान मुद्रेत बसलेले आहेत. त्यांच्या गळ्यामध्ये कौस्तुभ मणी आहे. त्यांच्या गळ्यामध्ये वनमाला शोभत आहे. कमरेला कमरपट्टा आहे. भगवंतांनी पितांबर धारण केलेला आहे. त्यांच्या पायामध्ये नुपुर आहे. त्यांच्या कपाळावरती चंदनाचं लेपन केलेलं आहे. कानामध्ये मकर कुंडल आहे. असे हे सुंदर भगवंताचं रूप आपण आपल्या डोळ्यामध्ये साठवून घेतलेलं आहे. आणि सावकाश आता आपण आपले डोळे हळुवारपणे अर्धोन्मिलित करावेत किंवा थोडेसे झाकावेत. आपल्याला कशावरतीही लक्ष केंद्रित करायचं नाहीये. अगदी सहज भगवंताचं हे रूप आपण आपल्या डोळ्यामध्ये साठवलेलं आहे. स्वतः भगवंत आणि आपण एक रूपच झालेलो आहोत. आणि आता तुम्ही बसलेले आहात.
म्हणजे हे तुम्ही नसून स्वतः भगवंतच इथे ध्यानाला बसलेले आहेत. डोळे उघडे असताना तुम्ही जे दृश्य पाहिलं, भगवंताची जी मूर्ती पाहिली, ती मूर्ती म्हणजेच तुम्ही स्वतः आहात.
साधारण 2 मिनिटांनंतर आपण ध्यानातून बाहेर येणार आहोत. कुठलीही घाई गडबड करू नका. हळूहळू थोडे दीर्घ श्वास घ्या. दोन तीन दीर्घ श्वास घेऊन हळुवारपणे स्वतःच्या हाताच्या आणि पायाच्या बोटांची हालचाल करा. आपले दोन्ही हात स्वतःच्या चेहऱ्यावरून आणि पूर्ण शरीरावरून फिरवा. हळुवारपणे आपले डोळे किलकिले करून तुम्ही जमिनीकडे पाहू शकता. जय गुरुदेव. आपण प्रार्थना करूया आणि प्रार्थना करून आपण आपला सत्संग संपवू. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांति शांति शांति. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. जय गुरुदेव.